दादा. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. तर आज आपण सोलर प्लॅन्ट बघणार आहोत. खरोखरच खूप एकदम सुंदर नियोजन लावलेलं आहे इथं. आणि इथं बाळूमामा कम्युनिटी सोलर प्रोजेक्ट हे आहे. तर खूप मोठा प्रोजेक्ट आहे ही. आणि आता तुम्हाला मी दाखवतो कसा आहे प्रोजेक्ट, ते सगळं डिटेल दाखवतो. तर आपण आता गेटची कुलूप उघडूया आणि आतमध्ये प्रवेश करू. या पुढं. तर मित्रांनो, हे बघा, ही अशी फुलाची झाडं लावलेली आहेत आपण. एकदम भारी झाड इथं. आणि इथं बघा खड्डा खाणलेलं आहे. ही झाडं लावायचं आपल्याला इथं. आणि हे काही सोलरचं प्लेटी आहेत. इकडं 6 आहेत आणि तिकडं 6, 12 प्लेटीत. असा हा 10 किलोवॅटचा सोलरचं ही प्लॅन्ट आहे. आणि जवळजवळ 12-13 घरां वापरतात हे लाईट सगळे मिळून. तर आता बघू, आता मी दाखवतो स्वतः तुम्हाला. माझ्याकडे मोबाईल थोडा. तर बघा, आता हा प्लॅन्ट आहे. आणि ही झाडे लावायच्यात आपल्याला. इकडल्या कडीला ह्या बाजूला असे लावायच्यात झाडं. इथं समोर एकदम भारी वाटते. आणि कॅमेरा पण आहेत इथं. कुणी समजा दगड वगैरे कुणी मारू नाही म्हणून प्लॅन्टच्या सुरक्षेसाठी इकडं पण कॅमेरा इथं. पूर्ण कॅमेरा इथं ह्या प्लॅन्टला. तर आधी मी काय करतो, तुम्हाला प्लॅन्ट दाखवतो सगळा फिरून. तर ह्या इथं टाकीचं नियोजन आहे सोलर धुण्यासाठी. हे टाकीत पाणी टाकून आपलं सोलर एक 8 दिवसाला 4 दिवसाला आम्ही धुतो हे प्लॅन्टचं सगळं प्लेटी. तर चला आता तुम्हाला इकडून दाखवतो हे कसं खांबे केलेत. बघा, हे असं फाउंडेशन केलेलं आहे सोलर प्लॅन्टचं. बघा, असं फाउंडेशन केलेलं आहे. आणि हे तर 3 आर्थिंग इथं. आता विजेची आर्थिंग पण लावायची आपल्याला, ती अनेक लावलेली नाही. 3 आर्थिंग इथं. हे काही असं बघा, सगळं असं केलेलं आहे. असे कनेक्शन ही अदानी कंपनीचं हे सोलर प्लेट इथं. बघा, आता असं बसवलेलं आहे. आता अथर्व आणि वेदांत आलेले आहेत इकडनं. हे कंट्रोल रूम आहे. सगळं ऑटोमॅटिक आहे इथं. हे लाईटी बिटी सगळं संध्याकाळच्यालाच लागतात ऑटोमॅटिक. बघा, फुलाची झाडं वगैरे बघा कशी तर. हेच झाडं सगळे शेजारी लावायचे. तर अथर्व, एक उघड रे ऑफिसचं कुलूप उघड. चावी ते तिथं कुलूप आहे खाली. असं नियोजन केलंय पूर्ण. असं गेट केलंय प्लॅन्टला असं. बघा, असं गेट आहे पूर्ण असं जाळीचं. प्राणी वगैरे हे आतमध्ये घुसून आहेत. कोण कुत्रे जनावर घुसून आहेत म्हणून असं हे कंपाऊंड केलेलं आहे पूर्ण. आता आपण बघा आतमध्ये कसे सिस्टिमेट एकदम केलेलं आहे. आता आपण आतमध्ये प्रवेश करू. ह्या बाजूला लाईटिंग लावलेले कांडी. आणि इकडं बघा बॅटरी आहेत. ह्या एवढा मोठा प्रोजेक्ट आहे हा. 10 बॅटरी आहेत. आणि 10 किलोवॅटचा सोलरचा इन्व्हर्टर आहे हा, एस्टिमेन कंपनीचा. बघा, असं सोलर प्लॅन्ट आहे हा. आणि हे असं कनेक्शन केलेलं आहे बॅटऱ्यांचं. बघा, सिरीजमध्ये कनेक्शन आहे सगळं. आणि हा पॅनल आहे बघा. वर वायफाय आहे, DVR आहे, मीटर आहे.
आणि हे बघा, हे सगळं बघा, सगळे ऑटो सिस्टीम आहे. हे सगळं मोबाईलवरती कंट्रोल होतं आहे ह्याचं. आपण कुठं बी लांब असलं तरी सगळं लाईट बंद चालू करता येते. आपल्या मोबाईलवरती किती करंट आहे आणि सध्या किती करंट चालू आहे, किती ॲम्पेअरनी, हे सगळं दिसतंय आपल्याला मोबाईलवरती बघा. हो, असं हे सिस्टीम आहे. आणि हे बघा, इथं वर फॅन आहे. फॅन हे पण ऑटोमॅटिक आहे. हा पण मोबाईलवरती बंद चालू करता येते. तर त्याची हे बघा, इथं एक स्विच आहे. हे फॅनचं आहे. हे ऑटोमॅटिक मोबाईलवरती चालू बंद करता येते. आणि हे पण ऑटोमॅटिकच आहे. हा पण मोबाईलवरती वायफायचा MCB हा पण ऑटोमॅटिक मोबाईलवरती चालू करता येते, चालू बंद करता येते. आणि समजा पॉवर जास्त कुणी काय मोठं उपकरण लावलं तर हे ऑटोमॅटिक हे ट्रिप होतं आहे. हे असं आहे. आता कनेक्शन बघा किती लांब लांब दिल्यात ते पण दाखवतो बघा. हे अपग्रेड सिस्टीम आहे. ह्याला MCBला MSCBला सरकारी लाईटीला कुठंच कनेक्ट नाही. तर इथून अशीच पुरून अशीच वायर आणलेली जिमनीमधून, अशीच नेली जिमनीमधून. एवढा इथं बोर्ड आहे. इथं एक PT बोर्डाची PT, त्याला बस बार म्हणतात. त्याला काय आपल्याला एवढं जमत नाही. हे सगळ्यांचं सोलर ऊर्जा आहे ही, सगळ्यांच्या घरांसाठी. तर हे असंच नेलेलं आहे इकडं पार कडपर्यंत. बघा, आता तुम्हाला दाखवतो. आता हे बांधकामं चालू आहेत, सगळे बांधकामं बघा. आता असं सगळ्यांना असं जिमनीमधून अशी वायर नेलेली. इथं एक बस बोर्ड आहे मोठा. आणि इथं पण बघा, इथं पण कनेक्शन ह्या घरासाठी दिलेलं आहे सौर ऊर्जेचं बघा. आता असं केलं तरच आपल्याला 0 बिल येतं आहे बघा. नाहीतर मग MSCB बिला जोडल्यावर ते 0 बिल येत नाही. आणि 24 तास लाईट चालू राहते, लाईट कसलीच बंद पडत नाही. तर तेव्हा तिकडं आहे ना, जवळजवळ 250 मीटर लांब आहे एक घर. त्या घराला आपण इथून कनेक्शन दिलेलं आहे. इथून अशी केबल पुरून नेली जिमनीमधून. हो बघा, तुम्हाला दाखवतो केबल कशा केबल इथं. हो बघा, आरमाडा केबल आहे. हो बघा, हे अशी नेली. हो का, इकडं पुरून जमिनीमधून अशीच नेली. बघा. आणि हे बघा, इथं पण एक कनेक्शन दिलं ह्या घराला बघा. आता असं केलं तर आपल्याला 0 बिल, नक्कीच 0 बिल येईल. कारण बिलच भरायची गरज नाही का, ते आपण मालकच झालोत ना ते सोलरचे सगळे मिळून. तर बघा, बापरे, इथं कुत्र्याची कळवण लागली. कुठे कुत्रे गेली पळून. हो, असंच इकडं बांधकाम चालू इथं. तर आपण जाऊ. आता 200 मीटर वायर नेली खालून, तरी पण करंट कमी पडत नाही. आणि सगळे घरांचं एकदम व्यवस्थित चालतंय, काहीच अडचण नाही. इथं वरनं लाईट गेलेली आहे, पण ती सेन्शन नसल्यामुळं तिथनं मीटर देता येत नाही. DP पार लांब आहे. तर नवीन DP घ्यायची चाललं होतं, पण एकदम खर्च लईच खूपच होता त्या DPचा. त्याच्यामुळं DP घेतली नाही. आणि सोलर कडं सगळे वळाले परत. तेव्हा ही असं इथं एक MCB, इथून जिमनीतनं वायर आली पार तिकडनं आली. आणि असं पार ती तिकडं घर दिसतंय का 200 मीटरवर, तिकडं कनेक्शन दिलं आहे. आणि इथं बी बांधकाम चालू आहे. ह्यांना पण लाईटीचं कनेक्शन आहे, ह्यांना पण लाईटीचं कनेक्शन दिलेलं आहे. तर लोड शेडिंगचा प्रॉब्लेम नाही, काय नाही.
रातून दिवस लाईट चालती, काय प्रॉब्लेम नाही. आणि लाईट बिल तर काय भरायचं टेन्शनच नाही. लाईट बिल झिरो लाईट बिल आहे एकदम. तर ह्या का इथून अशी केबल अशीच नेलेली. हो का, हे इथून अशी नेली केबल. बघा तिकडं आता 200 मीटरवरती एक घर आहे, 2-3 घर आहेत तिथं लाईट दिलेली. एवढ्या लांब सोलरचं प्लॅन्ट आहे तरी पण कसलाच प्रॉब्लेम येत नाही. इथं पण एक घर झालेलं आहे. ह्या घराला पण दिलेली लाईट. सगळी जणांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. सगळ्या घरांची एकी असल्यामुळं हे काम झालेलं आहे. तर हो का, आता इथं बी एक MCB इथून अशी जमिनीमधून अशीच पुरून नेलेली लाईट. हा हे बघा, काकांच्या घरी पण लाईट दिलेली. तर काका सांगा काहीतरी 2 शब्द. लाईटीचं कसं काय, चांगलं आहे का? लाईटीचं चांगलं आहे. इलेक्ट्रिक मोटर सारखी लाईट नाही, सारखी रात्री 24 तास जात नाही. हां, बाकी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर काकांनी पण घेतलेलं आहे. लय परेशान झाले होते. वायरमॅन त्रास देत होते का लय? वायरमॅन काय 9,000 रुपये घेतले ना आमच्याकडनं त्यांनी दंड. आकडा टाका गेलं तर दंड घेतात. आणि मीटर द्या म्हणलं तर DP घ्या म्हणतात. DP घ्या म्हणतात. आणि DPला आहे म्हणतात 15 लाख रुपये भरावं लागेल. आणि प्रत्येकी मीटरला 15-15 हजार रुपये द्या म्हणतात. तर असं मिळून 20 लाख रुपये खर्च आला असता. तर बघा आता आपण पुढच्या घरांकडं जाऊ आणि व्यवस्थित सगळं पाहूया. इथून असंच जमिनीतनं असंच गाडून असे केबल नेलेली आहे. इथून अशीच इथून अशीच गाडून नेली केबल. एकदम भारी सुविधा झालेली. 24 तास लाईट कसलीच जात नाही. एक नंबर कार्यक्रम झालेला आहे आता ही लाईटीचा. नाहीतर लोड शेडिंग तर आमच्याकडं सारखी असायची, सारखी लाईट जायची. आणि इथं DP नसल्यामुळं लाईटीचा खूपच प्रॉब्लेम आहे. एकच DP त्याच्यावरती लोड येतोय. इथून असं हे काकांचे घर आहे. तर इथून असंच आपण इकडं लाईट वगैरे गेलेली इकडं पण अशी. तेव्हा सोलर प्लॅन्ट जवळजवळ 1,000च्या पुढंच असणार आहे सोलर प्लॅन्ट. तर तिथून इथं लाईट आलेली तरी पण काही प्रॉब्लेम नाही. सगळे वस्तू व्यवस्थित चालतात, सगळं करंटही व्यवस्थित येतो इथं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. आणि आणखीन आपण आता सोलर प्लॅन्टचे झाडं लावणार आहेत. तर तुम्ही परत व्हिडिओ काढतो मी आणखी. धन्यवाद. बाळमामाच्या नावानं चांग भलं.